हम गरीब हैं, गद्दार नहीं। हा डायलॉग आठवतोय? आता ज्यांनी पंचायत वेब सिरीजचा 4था सीझन पाहिला असेल त्यांना हा डायलॉग लगेच क्लिक होईल. गावखेड्यामधलं स्थानिक राजकारण, गावांमध्ये कशा योजना राबवल्या जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंचायत वेब सिरीज. सगळ्यांमध्येच या वेब सिरीजचा चांगलाच क्रेज पाहायला मिळाला. त्यातले कॅरेक्टरही चांगलेच हिट झाले. मागचे 3 सीझन हिट झाल्यानंतर आता 4था सीझन भेटीला आलाय. आता यामधले जे कॅरेक्टर आहेत, जे फेमस झालेले आहेत, त्यांनी या 4थ्या सीझनसाठी किती मानधन घेतलंय हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. आता पंचायतला खरी प्रसिद्धी कुणामुळे मिळाली असेल तर ती सचिवजींमुळे. याच सचिवजींना 4थ्या सीझनसाठी सर्वाधिक मानधन मिळाले. म्हणजेच अभिषेक त्रिपाठीला 4थ्या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी 70,000 रुपये मानधन मिळाले. म्हणजे संपूर्ण सीझनसाठी त्याला 5,60,000 रुपये मानधन मिळाले. आता त्यानंतर नंबर लागतो नीना गुप्ता यांचा. 4थ्या सीझनसाठी त्यांना 4 लाख रुपये मानधन मिळाले. प्रत्येक एपिसोडसाठी 50,000 रुपये. आता त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर ऑनस्क्रीन पती म्हणजे नीना गुप्ता यांचे ऑनस्क्रीन पती फुलेरा गावचे प्रधान म्हणजेच अभिनेता रघुवीर यादव. त्यांना प्रत्येक एपिसोडसाठी 40,000 रुपये मानधन मिळाले. म्हणजे त्यांना 4थ्या सीझनमधून 3,20,000 रुपयांची कमाई झाली आहे. आता प्रल्हादची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रत्येक एपिसोडसाठी 20,000 रुपये मिळालेत. म्हणजे संपूर्ण सीझनसाठी 1,60,000 रुपये. आणि अनेकांचं फेवरेट चंदन रॉय म्हणजेच विकासचे कॅरेक्टर, त्यालाही इतकंच मानधन मिळालंय. तुमचं पंचायत वेब सिरीज मधलं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे किंवा तुमचा आवडता कोणता सीन आहे तर तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.